शिवसेना नगरसेवक कोकण भवनमध्ये जाणार नाहीत असं कळतंय। मुंबईतले 29 शिवसेनेचे नगरसेवक कोकण भवनमध्ये जाणार नाही। शिवसेना नगरसेवक गटस्थापना त्यामुळे आज होणार नाही असं कळतंय। तर शिवसेना नगरसेवकांचा हा प्लॅन नेमका का बदलला या संदर्भात आता औत्सुक्य निर्माण झालंय। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर जोडल्या गेल्या। सीमा, आज मुंबईतले हे 29 नगरसेवक कोकण भवनमध्ये जाणार होते शिवसेनेचं, असं काही वेळापूर्वी कळत होतं गटस्थापनासाठी, मात्र आज त्यांचा प्लॅन बदललेला दिसलोय। नगरसेवक आज जाणार नसल्याचं कळतंय, काय नेमकं झालंय? नक्कीच आज शिवसेनेचे सगळे जे 29 नगरसेवक आहेत ते सगळेजण एकत्रित मिळून कोकण भवनामध्ये गट नोंदणीसाठी जाणार होते। मात्र अचानक ते त्यांचं जाणं जे आहे ते रद्द झालेलं आहे। असं कळते की उद्या भाजप आणि शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत ते एकत्रित जाऊन गटाची नोंदणी करणार आहेत। मात्र हे अचानक झालेलं आहे। आता सध्या माझ्या मागे जर बघितलं तर सगळे नवनिर्वाचित नगरसेवक बाळासाहेब भवनामध्ये दाखल झाले। सोबतच ज्या बसने ते जाणार होते ती बस सुद्धा बाहेर नगरसेवकांना नवी मुंबईमध्ये घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे। आणि होत असं झालेलं असताना, संपूर्ण तयारी झालेली असताना अचानक नक्की का रद्द करण्यात आलं, हे आता हा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। आपल्यासोबत शीतल म्हात्रे आहेत, आपण त्यांच्याकडनं समजून घेऊयात। खरं तर आज गटाची नोंदणी केली जाणार होती, त्यासाठी संपूर्ण तयारी झालेली आहे। अचानक गटाची नोंदणी आज तुम्ही करणार होते, सगळं रद्द झालेलं आहे, नक्की कारण नाही? हे अचानक झालेलं नाहीये। आज आम्ही सर्वजण इथे माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना पुष्पांजली वाहण्यासाठी इथे सर्व नगरसेवक आलेले आहेत। आणि आज माननीय शिंदे साहेब हे कालपासून मुंबईच्या बाहेर आहेत, ते आज संध्याकाळीच येतील। आणि जी गटाची नोंदणी आहे हे आम्ही महायुती म्हणून एकत्रितच करणार आहोत। नक्कीच उद्या एकत्रित जाणार, मात्र गटाची नोंदणी ही वेगवेगळी करणार आहात। मला वाटतं याचा निर्णय माननीय शिंदे साहेब आणि त्याचप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि फडणवीसजी हे एकत्र बसून घेतील। पण नोंदणी आज होणार नाहीये, नोंदणी उद्या किंवा परवा होणार। नक्कीच बाळासाहेब भवनामध्ये सगळे जे नगरसेवक आहेत खरं तर ते सकाळपासूनच बाळासाहेब भवनामध्ये दाखल झालेले होते। त्यांना घेऊन जाण्यासाठी जी बस आहे ती सुद्धा बाहेर सज्ज आहे आणि संपूर्ण तयारी जी आहे ती झालेली होती। मात्र ऐनवेळी आता ते जाणार नाहीत, हे सध्या त्यांच्या पक्षाकडनं सांगण्यात आलेलं आहे। आज शिवसेना शिंदे गटाचे सगळे नगरसेवक जाऊन गटाची वेगळी स्वतंत्र नोंदणी करणार होते। मात्र वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर उद्या भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक एकत्रित जाऊन शक्ती प्रदर्शन करत गटाची नोंदणी जी आहे ती करणार आहे। आता सध्या या ठिकाणी जी परिस्थिती जर पाहिली तर आता हा प्रश्न उपस्थित केला जातो की ऐन वेळी असं काय झालं की हा जो निर्णय आहे किंवा आज जाण्याचा जो त्यांच्या गटाची नोंदणी जी होणार होती ती रद्द करण्यात आलेली आहे, असे अनेक प्रश्न जे आहेत या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत। ठीक, सीमा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।